स्वागत आहे रेणुकाज रेसिपीमध्ये। हिवाळ्याच्या आपल्या विंटर स्पेशल रेसिपीजच्या सीरीजमध्ये आज मी घेऊन आले आहे सगळ्यांसाठी हिवाळ्यात करण्यात येणारे स्पेशल लोणची, ज्यामध्ये हळद आहे, आवळा आहे, त्यानंतर मिरची तर सगळ्यांची फेवरेट असतेच, मिरचीचंही लोणचं आहे आणि मिक्स भाज्यांचं लोणचं, ज्यामध्ये मी मुळा गाजरचं लोणचं करतेय। चला मग सगळे तयार आहात मस्त चटपटीत रेसिपीज एन्जॉय करायला आजच्या चटपटीत रेसिपी सिरीज विंटर स्पेशल मध्ये सगळ्यांचं स्वागत। चला माझ्या किचन मध्ये मी आईकडे आले आहे। जसं मी आधी पण बोलले होते आधीच्या रेसिपी मध्ये, सध्या विंटर हॉलिडेज सुरू आहेत त्यामुळे मी आईकडे मुक्कामाला आहे। तर माझ्या आईच्या किचन मध्ये जाऊन आजची चटपटीत रेसिपी एन्जॉय करायला तयार आहात का? चला मग जाऊया पटकन वेळ न दवडता। चला मग लोणच्यासाठी आपण आवळ्याचं गोड लोणचं करून घेणार आहे। बाकी पण ही तयारी करून ठेवलेली आहे, आपण बघू शकतो। मगाशी मी तुम्हाला तयारी करतानाची कशी तयारी करायची त्याचा व्हिडिओ दाखवला आहे। याच्यासाठी मोहरीची डाळ वापरणार आहोत। ह्या बाकीच्या लोणच्यांकरता, आवळ्याच्या लोणच्यांकरता मेथी, हिंग, जिरं लागणार आहे आणि गूळ लागणार आहे। बाकी या सगळ्या मिरच्यांकरताचा जो मसाला आहे तो म्हणजे लाल तिखट, मोहरीची डाळ, लिंबू इथे मी चिरून घेतले आहे। हे या 3 लोणच्यांना लागणार आहे। चला मग फटाफट सुरुवात करूया आपण आवळ्याचं गोड लोणचं। इथे आपण आवळ्याचं गोड लोणचं करायला सुरुवात करू, म्हणजे ते होता बाकीची लोणची पण आपली होतील। यासाठी मी मोहरी टाकली आहे, थोडीशी मेथी टाकली आहे, जिरं टाकलं आहे आणि हिंग टाकून घेणार आहे मी। त्यानंतर आपण यात हळद तिखट टाकूया। यात थोडंसं आपण काश्मीरी लाल पण तिखट टाकूया वरून रंगाकरता। आता फोडणीत मी साधंच तिखट वापरलंय। त्यानंतर हे मगाशी जे मी आवळे वाफायला ठेवले होते ते आवळे मी यात टाकून घेणार आहे। आवळे बऱ्यापैकी छान शिजलेले आहे, मऊ झालेले आहे, कारण आपल्याला यात गूळ टाकायचा आहे। तर आपण यात गूळ टाकणार आहोत, त्यामुळे आवळा न शिजवता जर गूळ टाकला तर तो आवळा कडक होणार, नरम होणार नाही। त्यामुळे मी आवळा चांगला वाफवून घेतला आहे। आवळा आपला शिजला आहे। आता एक छान परतवून घेऊया याला। नंतर याच्यात बाकी मसाले कुठले टाकायचे आहे ते मी व्हिडिओ करताच तुम्हाला दाखवते। आता आपण या आवळ्याच्या गोड लोणच्यामध्ये मस्तपैकी सुंठ पावडर घालून घेऊया। सुंठ पावडरनी त्याला छान एक मस्त चव येते आणि हिवाळ्यात सुंठ पावडर चांगली पण असते। आता इथे रंगाकरता मी एव्हरेस्टचं तिखा लाल वापरते आहे, ज्याने आपल्या लोणच्याला छान रंग येणार आहे। परतवून घेऊया। बघा किती मस्त रंग आला आहे। आता यात मीठ आणि गूळ ऍड करूया आणि हे लोणचं छान शिजू देऊयात। गूळ चांगला आपल्या आवडीप्रमाणे टाका, पण आमच्याकडे हे आंबट गोड लोणचं आवडतं त्यामुळे गूळ मी जरा जास्त वापरते आहे। आता परतवून घेऊया। बाकीची लोणची करतपर्यंत आपण आवळ्याचं लोणचं शिजायला ठेवूया, म्हणजे साइड बाय साइड आपली 4 लोणची तयार होणार आहे। हिवाळ्यात कोणी पाहुणे आले तुमच्याकडे तर मस्तपैकी चटपटीत वेगवेगळ्या प्रकारची लोणची खाऊ घालून तुम्ही तुमच्या घरच्या पाहुण्यांना खुश करू शकता। गूळ टाकल्यानंतर याला थोडं पाणी सुटणार आहे, तोपर्यंत स्टे ट्यून। याचं टेक्स्चर कसं येतंय ते बघूया। आता हे शिजता आपण बाकीची लोणची पण करून घेऊया। बघू शकता इथे आवळ्याचं चटपटीतचं लोणचं छानपैकी तयार आहे। हे साधारणतः महिना 1.5 महिना तरी टिकतं लोणचं। अजून तुम्हाला वर्षभराचं लोणचं जर तयार करायचं असेल तर गूळ मस्त पाकाला आणून मग त्यात आवळे ऍड करा।
माझी ही पद्धत आहे, तुम्ही तुमची पद्धत माझ्यासोबत शेअर करू शकता। इथे किती सुंदर रंग आलाय ते बघू शकता। हे जितकं सुंदर दिसतंय ना, एपिटायझिंग दिसतंय किंवा खूप असं छान दिसतंय, तितकंच ते खायला पण चटपटीत आणि आंबट गोडसं लागणार आहे। अशा प्रकारचं लोणचं तुम्ही पण तयार करा आणि तुमच्या घरच्यांना खुश करून टाका असे चटपटीत लोणचे खायला घालून। आता हे हळदीचं जे लोणचं आहे त्याच्यात मी थोडंसं आलं पण टाकून घेते आहे, चिरलेलं आलं टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये मोहरीची डाळ, मिरचीच्या लोणच्यात सुद्धा आपल्याला मोहरीची डाळ टाकायची आहे आणि थोडी मोहरीची डाळ, मुळा आणि गाजर ह्या लोणच्यात आपण टाकून घेऊया। अशा प्रकारे 4 प्रकारच्या लोणच्यामध्ये आपण मोहरीची डाळ टाकून घेऊया। मोहरीच्या डाळीने छान खमंग असा त्याला फ्लेवर येतो। आता आपण याच्यात लिंबाचा रस पिळू आणि बाकीची प्रोसिजर बघूया काय करायची ते। आता हा लोणच्याचा मसाला मी जो घरी तयार करून घेते, ज्याच्यामध्ये थोडासा धणे भाजून, मेथी भाजून आणि जिरं, हिंग हे सगळं टाकून त्यात भरपूर असं लाल तिखट टाकून हा मी मसाला तयार केला आहे। याची रेसिपी जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी याची रेसिपी पण दाखवेल। आता व्हिडिओ खूप लॉंग झाला असता त्यामुळे मी मसाल्याची रेसिपी दाखवलेली नाही। हा लोणची मसाला जो मी घरात तयार केला आहे, हा मी 3ही प्रकारच्या लोणच्यामध्ये वापरणार आहे। मिरचीच्या लोणच्यात रंग मला फार लाल नाही आवडत, त्यामुळे मी थोडा मसाला टाकला। मुळा आणि गाजरचं जे लोणचं आहे त्याच्यामध्ये मी हा लोणच्याचा मसाला टाकून घेतला। आता इथे मी एव्हरेस्टचा तिखा लाल या 2 लोणच्यांमध्ये अजून टाकून घेणार आहे, त्यामुळे छानसा रंग येतो लोणच्याला। आणि मीठ टाकून घेऊया। मीठ हा इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, मिठामुळे लोणचं टिकायला मदत होते। मीठ ऍड करून घेऊ। हे मीठ आता तात्पुरतं मी ऍड करते आहे, याला जास्त मीठ लागणार आहे। मी आता हे मिक्स व्हायला म्हणजे थोडंसं क्युरेट होईल आणि लोणचं ते करायला ठेवते। 1 दिवसानंतर जेव्हा थोडंसं याला पाणी सुटेल आणि त्याची क्वांटिटी पण कमी होईल, त्यानंतर मी योग्य प्रमाणात मीठ टाकत असते, त्याने लोणचं टिकायला मदत होते। ही माझी पद्धत आहे, तुमची पद्धत माझ्यापेक्षा निराळी असू शकते, ती पण माझ्यासोबत शेअर करा तुम्ही। हे मी आता कालवून घेऊन येते, त्यानंतर जी फोडणी आहे तयार केलेली ती जरा थंड झाल्यावर मी या लोणच्यात घालणार आहे, कारण गरम गरम फोडणी यात घालत नाही। आता सध्या हे आपण लिंबू पिळून क्युरेट व्हायला ठेवून देऊ लोणचं।